जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. आजपर्यंत आपण 74 भाग पाहिले. 74व्या भागामध्ये आपण अहिंसा सिद्धांताला सुरुवात केली आहे. त्यातील पहिला भाग अहिंसेचे विविध अर्थ आणि तिचे आचरण हे आपण पाहिलं. या भागामध्ये आपण एक प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न असा होता की ब्राह्मी लोक अंडी खातात पण काय खात नाहीत. तर त्याचं अचूक उत्तर आहे ब्राह्मी लोक अंडी खातात पण मासे खात नाहीत. आणि हे अचूक उत्तर देणारे आपले प्रेक्षक आहेत नंदा काटे, आशा कसबे आणि तुषार मोरे. तर आपण या 74व्या भागाचे विजेते कोण आहेत हे पाहणार आहोत. 74व्या भागाचे विजेते आहेत तुषार मोरे. तर तुषार मोरे, तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर म्हणजेच 9975641908 या नंबरवर तुमचा पत्ता पाठवला तर आम्ही लवकरच तुमचं गिफ्ट तुम्हाला घरपोच पाठवू. भाग पुढचा 75वा अहिंसेचा खरा अर्थ. अहिंसेचा अर्थ काय? भगवान बुद्धांनी अहिंसेची व्याख्या कोठेच केलेली दिसत नाही. वस्तुतः अहिंसेचा निश्चित शब्दात ते क्वचितच उल्लेख करतात. म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधाराने अहिंसेचा उपदेश करण्यात त्यांचा काय उद्देश होता याचा शोध घेतला पाहिजे. म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधाराने आपण पाहूयात. यावरील प्रासंगिक पुरावा असा की भिक्षा म्हणून मिळाल्यास मांस ग्रहण करण्याला भगवान बुद्धांचा विरोध नव्हता. ज्या प्राण्याची हत्या करण्यात कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्यास त्या प्राण्याचे मांस ग्रहण करण्याला भिक्खूंना प्रतिबंध नव्हता. भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्खूंनी घेऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला भगवान बुद्धांनी अस्वीकार केले. दुसरा यासंबंधीचा पुरावा म्हणजे यज्ञात होणाऱ्या पशुहिंसेला त्यांचा विरोध होता आणि असे त्यांनी स्वतः म्हटलेलेही आहे. अहिंसा परमो धर्मः हा आत्यंतिक सिद्धांत हा जैन धर्माचा सिद्धांत होय, हा बौद्ध सिद्धांत नाही. दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक असा पुरावा आहे आणि त्यात भगवान बुद्धांनी अहिंसेची एक प्रकारे व्याख्याच केली आहे. ते म्हणतात सर्वांवर मैत्री करा, म्हणजेच तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची आवश्यकता पडणार नाही. अहिंसेच्या तत्वाचे हे स्वीकारात्मक स्पष्टीकरण आहे. ह्यावरून भगवान बुद्धांचा अहिंसेचा सिद्धांत हे सांगत नाही की मारू नका, त्याऐवजी ते म्हणतात सर्व प्राण्यांवर मैत्री करा. वरील विधानावरून भगवान बुद्धांना अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सहज समजून येईल. जीवहत्येची इच्छा व जीवहत्येची आवश्यकता ह्यामध्ये भगवान बुद्ध फरक करीत असत हे स्पष्ट होते. ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता होती त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला नाही. ज्या ठिकाणी जीवहत्येची केवळ इच्छा होती, त्याशिवाय जीवहत्येला इतर कारण नव्हते, त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला. भगवान बुद्धांच्या अहिंसा सिद्धांताचा असा अर्थ लावल्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार नाही. हा सिद्धांत चांगला भक्कम आणि स्थिर नैतिक सिद्धांत आहे, ज्याचा प्रत्येकाने आदर करावयास पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की जीवहत्येची आवश्यकता आहे किंवा नाही याचा निर्णय त्यांनी व्यक्तीवर सोपविलेला आहे. परंतु
नाहीतरी हा निर्णय व्यक्तीशिवाय दुसऱ्या कोणावर कसा सोपविता येणार? माणसाच्या अंगी प्रज्ञा म्हणजे शहाणपण असते आणि त्याने तिचा उपयोग केलाच पाहिजे. जीवहत्येची आवश्यकता वा अनावश्यकता यामध्ये व्यावहारिक रेषा नीतिमान माणसाला नक्कीच ओढता येते आणि एवढा विश्वास त्याच्यावर ठेवलाच पाहिजे. ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा, हिंसेची चेतना आहे. जैन धर्मात कधीही हिंसा न करण्याची चेतना आहे. भगवान बुद्धांचा अहिंसेचा सिद्धांत हा त्यांच्या मध्यम मार्गास धरून आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे भगवान बुद्धांनी तत्व म्हणजे प्रिन्सिपल आणि नियम म्हणजे रूल यात भेद केलेला आहे. त्यांनी अहिंसेला नियमाचे स्वरूप दिले नाही. ते एक तत्व किंवा तो जीवनाचा एक मार्ग म्हणून त्यांनी तिचा स्वीकार केला आहे. आणि असे करून त्यांनी अत्यंत शहाणपणाची शिकवण दिली यात संशय नाही. एक शील तुम्हाला तदनुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य देते. एक नियम तुम्हास स्वातंत्र्य देत नाही. नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता. संसरणाचा सिद्धांत. आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश नाही. भगवान बुद्धांनी पुनर्जन्माच्या सिद्धांताचे प्रतिपादन केलेले आहे, परंतु त्यांनी आत्म्याचे संसरण एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करणे होते असे सांगितलेले नाही. भगवान बुद्धांनी दोन परस्पर विरोधी सिद्धांताचे प्रवचन केले असे त्यांच्यावर दोषारोपण करणारे काही कमी लोक नव्हते. टीकाकार असा प्रश्न करीत की संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे? ते म्हणत, इथे तर संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट म्हटलेली आहे. हे संभवनीय तरी आहे काय? परंतु भगवान बुद्धांच्या सिद्धांतात परस्पर विरोधी असे काहीच नाही. संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे. राजा मिलिंदाच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरात भंते नागसेन यांनी ते चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेले आहे. बॅक्ट्रियाचा राजा मिलिंद याने नागसेनाला विचारले, भगवान बुद्ध पुनर्जन्म मानित होते काय? स्थवीर नागसेनांनी उत्तर दिले, होय. तर ह्यामध्ये परस्पर विरोध नाही काय? भंते नागसेन, नाही. आत्म्याशिवाय पुनर्जन्म संभवनीय आहे काय? भंते नागसेन, अर्थात शक्य आहे. ते कसे शक्य आहे हे समजावून सांगा बरे. भंते नागसेन, जिथे संसरण नाही तिथे पुनर्जन्म कसा शक्य आहे? राजाने विचारले. होय, शक्य आहे. कसे शक्य आहे हे उदाहरणाने स्पष्ट करा. यावर नागसेन म्हणाले, हे महाराजा, समजा माणसाने एक दिवा दुसऱ्या दिवाने पेटविला तर असे म्हणता येईल काय की पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले? अर्थात नाही. हे महाराजा, याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म शक्य आहे. ह्याचे अधिक उदाहरण देऊन स्पष्ट करा बरे. हे महाराजा, बाळपणी आपल्या गुरुपासून शिकलेली एखादी कविता तुम्हाला आठवते काय? होय, आठवते. तर मग ती कविता गुरुमुखापासून संसरण होऊन तुमच्या मुखात आली काय? अर्थात नाही. याप्रमाणेच संसरणाविना पुनर्जन्म होतो. वा, छान, अतिउत्तम. भंते नागसेन. भंते नागसेन, आत्मा अशी काही चीज आहे काय? भंते नागसेन म्हणाले, यथार्थ दृष्टीने पाहिले असता महाराजा, आत्मा अशी काहीही चीज नाही. वा, छान, अतिशय उत्तम. भंते नागसेन. राजा म्हणाला. जय भीम. नमो बुद्धाय.